नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण आता तुमच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथून पुढे सुद्धा एकदम फास्ट प्रोसेस होणार आहे. कारण 6 महिने प्रशिक्षणसुद्धा द्यायचं आहे विद्यार्थ्यांना आणि त्यांची DBT वेळेत त्यांच्या अकाउंटमध्ये जमासुद्धा व्हायला पाहिजे. आणि नवीन प्रशिक्षण संस्थेसाठी लवकर जे फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस सुरू झाली पाहिजे. त्यासाठी ही खूप फास्ट प्रोसेस होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, स्वयं घोषणापत्र, त्यानंतर तुमचं अकॅडमीमध्ये डॉक्युमेंट कशाप्रकारे होईल, कोण करणार आहे आणि डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर याबाबतची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो की सदर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांनी निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेची म्हणजे प्रेफरन्स ॲक्नॉलेजमेंट स्लिप, ज्या अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स ते 80 प्रेफरन्स फिलअप केलेली आहे ती स्लिप व ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिन ID मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे सिम्पली तुम्ही तुमच्या साईटवर जा, साईटची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देऊन देईन. तिथे तुम्ही लॉगिन ID आणि पासवर्ड फिलअप करून तुमची प्रोफाईल जी आहे ती ओपन करू शकता. तिथेच तुम्हाला प्रेफरन्स ॲक्नॉलेजमेंट स्लिप आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्लिप तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्यानंतर अशा उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी, म्हणजे जे उमेदवारांना विद्यार्थी मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्लिप मिळालेली आहे तर तेच उमेदवार, ठीक आहे, तर मूळ कागदपत्राची पडताळणी व शारीरिक पात्रतेची तपासणी 6/6/2026 ते 12/6/2026 6 वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रथम प्राधान्य दिलेल्या अकॅडमीत, म्हणजे ज्याही अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिले आहे, तुमच्या प्रेफरन्स स्लिपमध्ये जी अकॅडमी फर्स्ट प्रेफरन्सवर आहे विद्यार्थी मित्रांनो त्या अकॅडमीत जायचं आहे तुम्हाला. त्या अकॅडमीच्या ऑफिसशी आणि त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट करायचं आहे. तर 12/6/2026च्या अंदर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या. आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे प्राधिकृत केलेले अधिकारी व कर्मचारी, म्हणजे अकॅडमीमध्ये तुम्हाला TRTIचे अधिकारीसुद्धा मिळून जाईल. त्यांच्या नियंत्रणाखाली जे आहे ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करण्यात येईल. ओके, त्यानंतर जे उमेदवार उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या दिवशी मूळ कागदपत्रे पडताळणीकरता उपस्थित राहणार नाही तर अशा उमेदवारांची निवड जी आहे ती रद्द करण्यात येईल आणि वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ओके, तर याबाबतची कोणतीही निवेदन, विनंती, अर्ज किंवा ईमेल स्वीकारता येणार नाही आहे, हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही याची नोंद घ्या आणि 12/6/2026च्या अंदर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अकॅडमीमध्ये कंप्लीट करा. ओके, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की 6/6/2026 ते 12/6/2026 कालावधीत मूळ कागदपत्रे तपासणीकरता उपस्थित राहणार नाही अशा उमेदवारांची उमेदवारी निवड रद्द करून वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे, त्यानंतर कागदपत्रे तपासणीकरता उमेदवारांनी सदर सूचना पत्रकासोबत जोडलेले परिशिष्ट नमूद केलेल्या सर्व कागदपत्राची मूळ प्रत, त्यानंतर छायांकित झेरॉक्स प्रतीचा एक संच आणि स्वयं घोषणापत्र. स्वयं घोषणापत्र काय असते आणि ते कशाप्रकारे फिलअप करायचं याची सुद्धा माहिती देऊन देतो तुम्हाला. ठीक, सेकंड पेजमध्ये तुम्ही क्लिअरली पाहू शकता की परिशिष्ट ब घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिपवर नमूद प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन कागदपत्राची तपासणी व शारीरिक निकषांची पात्रता जे तुम्हाला आहे ते कंप्लीट करावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी अथवा अपूर्ण किंवा चुकीचे आढळल्यास संबंधित प्रवेश रद्द करण्याचा अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांना राहतील. ओके, तर त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही 2-3 वेळा चेकआउट करूनच तुम्ही पूर्णतः अकॅडमीमध्ये जायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा अमरावतीचा विद्यार्थी आणि त्यांनी पुण्याची संस्था निवडली आहे तर त्यांचे डॉक्युमेंट तिथं थांबता कामा नये किंवा तो डॉक्युमेंटमध्ये रिजेक्ट झाला पाहिजे नाही. ठीक आहे, तर म्हणजे आपली कागदपत्राची यादी, तर 12 प्रकारचे कागदपत्रे लागणार आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता किंवा मी संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देणार आहे आणि तिथेच तुम्हाला स्वयं घोषणापत्रसुद्धा मिळून जाईल. त्यानंतर पहिलं डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, पासपोर्ट साईज फोटो घेऊन जा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमची 10वीची गुणपत्रिका किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तरी चालते. त्यानंतर 12वीची गुणपत्रिका किंवा तुमचं 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर अनुसूचित जमातीचे मूळ कागदपत्र म्हणजे ट्रायबल सर्टिफिकेट ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमची ट्रायबल व्हॅलिडिटी म्हणजे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र. मी अगोदरसुद्धा खूप विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की कास्ट व्हॅलिडिटी खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुमचं प्रवेश जे आहे ते पूर्ण होणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही काढून घ्या आणि 12 तारखेच्या अंदर तुम्ही सबमिट करायला पाहिजे. जर तुमची अजूनही कास्ट व्हॅलिडिटी आलेली नसेल तर ट्राय करा की 12 तारखेपर्यंत तुमची कास्ट व्हॅलिडिटी येऊन जाईल आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकता. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट इन्क्रीज होणार काय हा सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न राहील. तर डेट इन्क्रीज होऊ शकते परंतु कन्फर्म याबाबतची कोणतीही माहिती नाही आहे.
कारण आता जे प्रेफरन्स देताना विद्यार्थ्यांची 2 वेळा डेट इन्क्रीज झाली आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा डेट इन्क्रीज होऊ शकते. परंतु तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 12 तारखेच्या अंदरच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करा. ओके. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमची डोमेसियल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आधार सीडिंग असलेले, आता जे आहे आधार सीडिंग, जे तुमचं जे पासबुक आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुमचं जनधनचं नसायला पाहिजे, पोस्ट पेमेंट बँकचं नसायला पाहिजे, नॅशनलाइज बँकेचं तुमचं बँक पासबुक असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही SBI बँकेचं जे तुमचं बँक अकाउंट आहे ते असायला पाहिजे ती तुमचं, आणि त्यालाच तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर हे दोन्ही गोष्टी लिंक असायला पाहिजे. ओके. त्यानंतर अनाथ असल्यास अनाथाचा दाखला तुम्हाला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास जे आयुक्त आहे त्यांच्या मार्फत दिलेला. त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला एक तर जन्मदाखला लागणार आहे. त्यानंतर 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे म्हणजे तुमचं जे इलेक्शन कार्ड आहे त्याचीसुद्धा तुम्हाला झेरॉक्स लागून जाईल. त्यानंतर जे वार्षिक उत्पन्न आहे तुमचं, इन्कम सर्टिफिकेट, ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 8 लाखापेक्षा जास्त असल्यास तुमचं तिथं निवड होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता एक तर विद्यार्थी म्हणत होते आम्हाला की सर 2024-25चं सुद्धा चालून जाईल का, किंवा 3 वर्षाचाच लागणार काय, तर तुम्ही क्लिअरली पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो की आर्थिक वर्ष 22-23, 23-24, 24-25 या 3 वर्षात तुम्हाला एकत्रित लागणार आहे, किंवा डायरेक्ट तुम्हाला 2024 ते 25चं एकाच वर्षाचं सर्टिफिकेट किंवा 25 ते 26 या एका वर्षाचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचं. तर त्यासाठी तुम्ही अजूनही काढलं नसेल तर 12 तारखेच्या अंदर काढून घ्या आणि अकॅडमीमध्ये सबमिट करून द्या. त्यानंतर स्वयं घोषणापत्राची प्रत, परिशिष्ट क्रमांक ब. आता परिशिष्ट क्रमांक ब काय आहे, तर स्वयं घोषणापत्र. आता त्या घोषणापत्रकात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची माहिती जी आहे ती फिलअप करायची आहे. त्यामध्ये TRTIनं घातलेल्या नियम व अटी, शर्ती या सर्व तुम्हाला मान्य आहे म्हणून हे तुमची तिथं सिग्नेचर करायची आहे, तुमचं नाव लिहायचं, तुमचा फोटोग्राफ्स वगैरे सर्व माहिती तुम्हाला रीड करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रशिक्षण दरम्यान ते सर्व तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. आणि तुमचा प्रवेश जो आहे तो निश्चित करून 6 महिने तुमचं प्रशिक्षण व्यवस्थितरित्या कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर इथं परिशिष्ट ब क्रमांक स्वयं घोषणापत्र तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या की मी तुमचं तिथे नाव लिहायचं आहे. त्यानंतर सांगतो की सन 2025 ते 26 या कालावधीत आदिवासी व संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना 2026चा लाभ घेण्यात इच्छुक असून मी कोणत्याही भौतिक आमिषाला किंवा इतर प्रलोभनाला बळी न पडता माझ्या स्वइच्छेने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने नामनिर्देशित केलेल्या प्रशिक्षण संस्थेपैकी एका प्रशिक्षण संस्थेची निवड करून त्यानुसार मी माझा प्रवेश निश्चित करतो. आता याचे संपूर्ण अटी आहे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व अटी तुम्ही रीड करून घ्या. आता मी तुम्हाला 2-3 महत्त्वाच्या अटी सांगून देतो, त्यासाठी तुम्ही ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळूनच देईन, तिथे तुम्ही संपूर्ण रीड करून घ्या. आता अटी व शर्तीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट होणार आहे तुमची 75% प्रेझेंटी, म्हणजे तुमची 75% प्रेझेंटी अकॅडमीमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो CCTV कॅमेरा वगैरे लागणार आहे तिथे. त्यानंतर तिचं जे ॲक्सेस आहे ते TRTIच्या संस्थेला सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर तुमचे ऑफलाईन प्रशिक्षण, तुमची फिजिकल ट्रेनिंग आणि तुमची कोचिंग हे दोन्ही तुम्हाला 75% प्रेझेंटीनुसार तुमची कंप्लीट करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे DBT आहे ते तुमच्या थेट अकाउंटमध्ये येणार आहे. त्यासाठी तुम्हाला 12,000 एक वेळा मिळणार आणि 10,000 असे 72,000 तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊन जाईल. त्यासोबतच तुम्हाला किटसुद्धा मिळणार आहे तुमची, किंवा डायरेक्ट तुम्हाला 5,000 देण्यात येईल. त्यासाठी आता ते 5,000 देण्यात येईल किंवा किट देण्यात येईल याचा पूर्ण अधिकार TRTIचा आहे, अकॅडमीचा आहे. ते तुम्हाला आपापल्या अकॅडमीमध्ये किटविषयी माहिती मिळून जाईल. परंतु तुमचे जे स्टायपंड आहे विद्यार्थी मित्रांनो DBT ते तुमच्या थेट अकाउंटमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणतीही प्रॉब्लेम तुमच्या DBTमध्ये येऊ देऊ नका, कारण तुम्ही जर पुणे, अमरावती किंवा नागपूर यांसारख्या सिटीत प्रशिक्षण घेत असाल तर तुमचं रूम रेंट आणि मेस यांसारखा खर्च तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंटमध्ये तुमचं पासबुक ज्यामध्ये तुमची DBT येईल ते तुम्ही नॅशनलाइज बँकेचंच तुम्ही ओपन करायला पाहिजे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता खूप सारे अटी व शर्तीमध्ये तुम्हाला एक अट दिसून जाईल की यापूर्वी जर तुम्ही लाभ घेतला असेल, यापूर्वी जर तुम्ही TRTIचा लाभ घेतला असेल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा, आणि तुम्ही काही गडबडी करून जर पुन्हा लाभ घेत असेल, किंवा असे विद्यार्थी जे ST कॅटेगरीचे नाही आहे आणि त्यांनी TRTIमध्ये फॉर्म फिलअप केलेला आहे डॉक्युमेंटमध्ये गडबडी करून, तर कृपया तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आता इथं आउट होऊन जाईल इथूनच, कारण प्रशिक्षण दरम्यान जर तुम्ही आढळल्यास तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी जर तुम्ही TRTIचे ST कॅटेगरीचे विद्यार्थी नसेल, बनावट डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे, तर तुम्ही आजच तुमचा प्रवेश निश्चित करू नका. TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेगळी योजना मिळते. त्यामुळे जेवढेही बोगस विद्यार्थी आहेत त्यांचा प्रवेश जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशनद्वारे तसंही
फिनिश होऊन जाईल. ठीक आहे. तर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना केव्हा प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सिलेक्टेड कॅन्डिडेट आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकले नाही. तर त्या जे विद्यार्थी कटून जाईल ठराविक जे एवढ्या ही वॅकन्सी आपल्या 17,000च्या समथिंग आहे. तर जे विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटून जाईल अकॅडमीमध्ये, त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, उत्पन्नाचा सर्टिफिकेट नाही आहे किंवा कोणतेही डॉक्युमेंट नाही आहे किंवा असे विद्यार्थी जे बोगस आहे, तर त्यांचा प्रवेश रद्द करून वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. आणि वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकॅडमीमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचे आहे. याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही PDF रीड करू शकता, ज्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन देईन. साईटची लिंक तुम्हाला मिळून देईन विद्यार्थी मित्रांनो. तिथेच तुम्ही PDF चेक करू शकता आणि लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून तुमचे प्रेफरन्स स्लिप आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप याचीसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि संपूर्ण माहितीसाठी व अपकमिंग अपडेटसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप आणि यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊन जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.